थोड्याच वेळात आता वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। शिष्टमंडळाची आयोगासोबतची बैठक ही संपलेली आहे। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर यावेळी प्रकाश आंबेडकर सुद्धा मंत्रालयामध्ये आले होते, मात्र बैठकीसाठी उपस्थित नव्हते। या भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। सर्वच नेते मंडळी या पत्रकार परिषदेसाठी आता उपस्थित राहत आहेत। राज ठाकरे यांची पहिल्यांदाच मविया सोबतची ही पत्रकार परिषद, एकत्रित ही पत्रकार परिषद आता पाहायला मिळणार आहे। राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। वायबी सेंटर येथे ही पत्रकार परिषद होतीये। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांची पहिल्यांदाच मविया सोबतची ही एकत्रित पत्रकार परिषद पाहायला मिळणार आहे। नक्कीच आपण बघतो नीलम की सुरुवातीला ही पत्रकार परिषद शिवालय इथे ठेवण्यात आली होती। मात्र आता ही पत्रकार परिषद जे परिषदेची जी जागा आहे ती बदलण्यात आलेली आहे आणि वायबी चव्हाण सेंटरला ही पत्रकार परिषद होणार आहे। खरं तर असं पहिले सांगण्यात आलं की शिवालय इथे ही पत्रकार परिषद होणार आहे। मात्र आता असं कळतंय की जितेंद्र आव्हाड यांचं जी भूमिका आहे ती वायबीलाच पत्रकार परिषद व्हावी अशी ठाम भूमिका आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काल खरं तर राज ठाकरे इकडे आलेले होते शिवालयामध्ये, मात्र आज राज ठाकरे यांनी शिवालयामध्ये पाऊलही ठेवलं नाही। ते थेट मंत्रालयात गेले आणि मंत्रालयातनं नंतर पुन्हा डायरेक्ट ते वायबीला आले। मात्र आता देखील पत्रकार परिषदेला राज ठाकरेंना देखील मनसेला देखील येण्याची इच्छा नाही का असा प्रश्न देखील आता पत्रकारांकडनं आणि माध्यमांकडनं उपस्थित केला जातोय। कारण मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना शिवालय इथे पत्रकार परिषद घ्यायची नाहीये। त्यांचं हेच म्हणणं आहे सातत्याने की आम्ही पत्रकार परिषद घेणार तर वायबीलाच घेणार। तर ठाकरेंकडनं सातत्याने असं सांगण्यात येत होतं की जो वायबीचा हॉल आहे तो सकाळपर्यंत उपलब्ध नव्हता, आता अचानक उपलब्ध झाला। जी जी भाग्यश्री, आपण पाहतोय राज ठाकरे हे बाहेर उभे आहेत, कोणाची नेमकी वाट पाहतायत? आपण बघतोय की नेमकी राज ठाकरे, उद्धव ठाकरे देखील खरं तर शिवालयामध्ये पोहोचलेले होते आणि आता उद्धव ठाकरे शिवालय इथनं निघाले। खरं तर ते देखील हीच वाट बघत होते शिवालयामध्ये बसून की सगळे नेते इकडे मंडळी येतील आणि आपण इथे पत्रकार परिषद घेऊ म्हणून। मात्र आता जर बघितलं तर आता स्वतः राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरे कदाचित पोहोचले नसावेत तिथे, कारण ते आता जस्ट तिकडनं निघालेले आहेत। त्यांची वाट पाहत असावेत किंवा एकंदरीत आता तिथे काय परिस्थिती आहे ते बघणं महत्वाचं आहे। मात्र जितेंद्र आव्हाड असतील, राज ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, हे सगळे लोक वायबीला पोहोचलेले पाहायला मिळतात नीलम। जी नक्कीच, आपण पाहतोय राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काही संवाद या ठिकाणी सुरू आहे। वाट पाहतायत ते उद्धव ठाकरे यांची, काय एकंदरीतच संवाद या ठिकाणी सुरू असावा? खरं तर याच संदर्भात आहे की टीव्हीचेनी खरं तर ही भूमिका घेतलेली होती की आम्ही पत्रकार परिषद जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती तुम्ही शिवालयामध्येच घ्या आणि तसे निरोप जे आहेत ते जयंत पाटलांपर्यंत पोहोचवलेले होते। त्याचबरोबर तसा निरोप राज ठाकरेंपर्यंत देखील केलेला होता आणि टीव्हीचे जे आहे त्यांना तुम्ही शिवालयामध्येच पत्रकार परिषद घ्या, ओव्ही व्हॅन्स आपल्याला लागलेल्या आहेत, आपल्या टेक्निकल गोष्टी भरपूर असतात त्या सगळ्या इथे लागलेल्या आहेत, कॅमेरे सेटअप झालेला आहे, अशा पद्धतीचे निरोप केलेले होते। त्यामुळे कदाचित ही एक चर्चा त्यांच्यामध्ये असू शकते जयंत पाटील आणि राज ठाकरेंमध्ये की नेमकं काय करायचं आणि उद्धव ठाकरे येत आहेत का या संदर्भातली एक चर्चा असू शकते। आणि दुसरी चर्चा जी ते निवडणूक आयोग अधिकाऱ्यांशी भेटले, नेमकं त्या भेटीदरम्यान त्यांचा काय संवाद झाला आणि आपल्याला पत्रकारांपर्यंत माध्यमांपर्यंत काय पोहोचवायचंय या संदर्भात देखील त्यांची चर्चा असू शकते। कारण आता जी पत्रकार परिषद होणार आहे ती वायबी चव्हाण सेंटरला होणार आहे। मी पुन्हा नमूद करते, पत्रकार परिषद ही वायबी चव्हाण सेंटरला होणार आहे। जी नक्कीच भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर काल हर्षवर्धन सपकाळ हे या ठिकाणी बैठकीला किंवा ही जी भेट झाली होती निवडणूक आयोगासोबत तेव्हा पण उपस्थित नव्हते, आजही नव्हते। आज ते मुंबईला येणार असल्याची माहिती मिळते, तर आता पत्रकार परिषदेमध्ये येणार आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? आतापर्यंत त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाहीये। मात्र वायबी चव्हाण आता पत्रकार परिषद होते यामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं फक्त जयंत पाटील आहेत आणि
आणि या व्यतिरिक्त बाकीचे सगळे पक्षाचे नेते आहेत ते तिथे उपस्थित आहेत. मग शेकापचे जयंत पाटील असतील, त्याचबरोबर राज ठाकरे तर आहेतच. या व्यतिरिक्त इतर नेते देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड आहेत, त्याचबरोबर बाकी जे नेते आहेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सगळे जे नेते मंडळी आहेत ती वायबी चव्हाणला उपस्थित असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय. जी नक्कीच, आपण पाहतो या ठिकाणी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. जवळपास 1.25 तास ही बैठक निवडणूक आयोगासोबत झालेली आहे. अनेक प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी मनसे आणि मवियाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेला आहे. मात्र अचानक जे आपण सांगताय की शिवालय या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार होती, मात्र आता वायबी सेंटरला होणार आहे. अचानक हे बदल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. भाग्यश्री, नक्कीच मॅडम, मी म्हटलं तसं की थेट आज राज ठाकरे काल शिवालयामध्ये आले होते. मात्र आज राज ठाकरे यांनी शिवालय येथे पाय सुद्धा ठेवला नाही. ते थेट मंत्रालयात गेले आणि नंतर मंत्रालयात पुन्हा ते थेट वायबी चव्हाणला गेले. ते शिवालय इथे आलेच नाही. खरं तर त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचं देखील एक मत होतं की जी पत्रकार परिषद होणार ती वायबीलाच होणार. जर असं होतं तर आधीच वायबीला पत्रकार परिषद का ठेवली नाही असा प्रश्न ज्या वेळेला आम्ही ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारला त्यावेळी त्यांचं असं म्हणणं झालं की आम्हाला वायबीचा हॉल मिळत नव्हता, त्यामुळे आम्ही ते शिवालय ठेवले. इतकं त्यांनी नंतर असं देखील सांगितलं की आम्ही पत्रकार परिषद ठेवलीच नव्हती. अशा पद्धतीचं कॉन्ट्राडिक्शन जे आहे ते त्यांच्यामध्ये झालेलं पाहायला मिळालं. मात्र आता जी प्रेस कॉन्फरन्स होणार आहे ती वायबीलाच होतीये. मी पुन्हा नमूद करते की प्रेस कॉन्फरन्स वायबीलाच होतीये. जी नक्कीच, आपण पाहतोय आता जवळपास किती वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे, एकंदरीतच अंदाज भाग्यश्री? आता 10 मिनिटात ही पत्रकार परिषद सुरू होईल. आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वायबीला या, तुम्हाला तुमच्या गोष्टी टेक्निकल गोष्टी लावण्यासाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतरच आपण ही सगळी जी पत्रकार परिषद आहे ती सुरू करणार आहोत अशा पद्धतीचे निरोप दिलेले आहेत. मात्र आता जर बघितलं तर काही आपण देखील आपले प्रतिनिधी स्वप्नील देखील यांच्या पाठीमागे होते, त्यांना फॉलो करत होते. त्यामुळे आपले प्रतिनिधी वायबीला पोहोचलेले आहेत आणि आता इथून मी देखील वायबीला जायला निघालेली, कारण मी देखील शिवालय सांगितल्यामुळे आपण शिवालय इथे सेटअप केलेलं होतं आणि त्यानुसार मी देखील शिवालय येथे पत्रकार परिषदेसाठी नेते मंडळींची वाट बघत होते. आता थेट मी देखील वायबीलाच जायला निघालेली आहे आणि आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव तिथे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. त्यामुळे नेमकं पत्रकार परिषद जी आहे ती 10 मिनिटात सुरू होईल अशी माहिती दिली जाते. जी नक्कीच, भाग्यश्री धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.